नमस्कार। आज वैशाख कृष्ण अष्टमी शके 1935 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश। महानगरपालिका उपायुक्त श्रीकांत सरमोगदम यांचा कारागृहात घरचं जेवण मिळावं म्हणून न्यायालयाकडे अर्ज। आणि ठाणे परिवहन सेवेतील 32 लाखांच्या भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवत 2 ज्येष्ठ नगरसेवकांसह माजी अधिकारी, नगरसेवक तसंच बॉडी बिल्डिंग करणाऱ्या 13 जणांना न्यायालयाने ठोठावली 3 वर्षांची शिक्षा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। नमस्कार। आज वैशाख कृष्ण अष्टमी शके 1935 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश। महानगरपालिका उपायुक्त श्रीकांत सरमोगदम यांचा कारागृहात घरचं जेवण मिळावं म्हणून न्यायालयाकडे अर्ज। आणि ठाणे परिवहन सेवेतील 32 लाखांच्या भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवत 2 ज्येष्ठ नगरसेवकांसह माजी अधिकारी, नगरसेवक तसंच बॉडी बिल्डिंग करणाऱ्या 13 जणांना न्यायालयाने ठोठावली 3 वर्षांची शिक्षा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे परिवहन सेवेच्या 30 बसेसच्या बॉडी बिल्डिंग मध्ये झालेल्या 32 लाखांच्या गैरव्यवहारात 2 ज्येष्ठ नगरसेवकांसह परिवहन सेवेतील माजी अधिकारी आणि नगरसेवकांबरोबरच बॉडी बिल्डिंग करणाऱ्या 13 जणांना लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे विशेष न्यायाधीश KR वॉरियर यांनी 3 वर्षांची शिक्षा आणि 15,000चा दंड ठोठावलाय। 1991 मध्ये ठाणे परिवहन सेवेसाठी 30 बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। 30 सप्टेंबर 1991 ला 30 बसेस परिवहन सेवेत दाखल झाल्या। 15 जुलै 1992 ला या बसेसवर बॉडी बिल्डिंग करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या। यासाठी 9 निविदा आल्या होत्या, पण ही निविदा प्रक्रिया राबवताना योग्य तऱ्हेने राबवली गेली नाही। तसंच बाजारभावाची खात्री देखील करून न घेताच काम देण्यात आल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 16 जणांच्या विरोधात ठेवला होता। सर्वात कमी आणि अधिक दराच्या निविदेमध्ये 1,13,000चा फरक होता। त्यामुळे या प्रकरणात 32 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं होतं। या प्रकरणाशी संबंधित असलेल्या 16 फायली गायब देखील झाल्या होत्या। या फायलींमध्ये परिवहन सेवेने मंजूर केलेले प्रस्ताव, अधिकाऱ्यांचे अहवाल, सूचना अशा महत्त्वाच्या बाबी होत्या। त्यामुळे तपास करणं अशक्य असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आलं होतं। यावर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त T. चंद्रशेखर यांना न्यायालयात उपस्थित राहून साक्ष देण्याची लागली होती। हे प्रकरण त्यावेळी बरंच गाजलं होतं। या प्रकरणाचा निकाल 20 वर्षांना लागला असून यातले नगरसेवक रामनयन यादव, रामचंद्र ठाकूर आणि लेखापरीक्षक मधुसूदन आपटे या 3 आरोपींचा मृत्यू झालाय। या प्रकरणी न्यायालयात 150 वेळा सुनावणी झाली, तर 18 न्यायाधीशांसमोर हे प्रकरण आलं होतं। या प्रकरणात शिवसेनेचे विलास सामंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुधाकर चव्हाण हे ज्येष्ठ नगरसेवक, गंगाराम इंदिसे, देवराम भोईर, डॅनी डिसूझा, दीपक देशमुख, मदन मंत्री हे माजी नगरसेवक, तत्कालीन परिवहन व्यवस्थापक अरविंद आगाशे, उपव्यवस्थापक कमलाकर दीक्षित, कार्यशाळा व्यवस्थापक मुकुंद केळकर, स्टार लाईन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप चोप्रा, त्रिमूर्ती बॉडी बिल्डर्सचे भागीदार सीताराम आंबेकर आणि इनकोच बिल्डर्सचे भागीदार अशोक डिंगराणी अशा एकूण 13 जणांना न्यायालयानं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोषी ठरवत 3 वर्षांची शिक्षा आणि 15,000 रुपये दंड ठोठावलाय। सर्व आरोपी हे वयानं ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे दया दाखवावी अशी मागणी आरोपींतर्फे हेमंत सामंत आणि बलदेव राजपूत यांनी न्यायालयापुढे केली, पण न्यायालयानं ही मागणी फेटाळत आरोपींनी केलेला गुन्हा अत्यंत गंभीर असून हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे असे सांगत सर्वांना 3 वर्षांची शिक्षा ठोठावली। या प्रकरणी सरकार पक्षातर्फे हेमलता देशमुख यांनी काम पाहिलं। एखाद्या भ्रष्टाचार प्रकरणात नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना शिक्षा होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी। जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर क्लोज सर्किट कॅमेरे तातडीने बसवावेत असे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले।
नियोजन भवनात झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातांबाबत दुःख व्यक्त करताना त्यांनी हे आदेश दिले। भविष्यामध्ये अशा प्रकारे अपघात होऊ नयेत याकरता दूरगामी उपाययोजना करण्याची आवश्यकता असून संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून तातडीने त्याची कार्यवाही करावी अशी सूचना देखील नाईक यांनी यावेळी केली। मुंबई अहमदाबाद नाशिक तसंच राष्ट्रीय महामार्गावर जवळपास 82 ठिकाणी अपघात होऊ शकतात अशी माहिती पोलीस यंत्रणेने यावेळी दिली। जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, पोलीस यंत्रणा, IRB यांनी संभाव्य अपघातांच्या ठिकाणी योग्य उपाययोजना करून जीवितहानी तसंच वित्तीय हानी होणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना देखील गणेश नाईक यांनी यावेळी बोलताना केली। शीळफाटा दुर्घटनेत अटकेत असलेले ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्रीकांत सरमोगदम यांनी आपल्यावर घरचं जेवण मिळावं यासाठी न्यायालयात अर्ज केलाय। शीळफाटा दुर्घटनेत 74 जणांचा बळी गेला होता आणि या प्रकरणी उपायुक्तांपासून लिपिकापर्यंत 22 जणांना अटक देखील झाली होती। यापैकी 3 जणांना जामीन झाला आहे। काल सरमोगदम यांचे वकील VR साळी यांनी न्यायालयासमोर हा अर्ज सादर केला। न्यायालयाने या प्रकरणी कारागृह अधीक्षकांचा अहवाल मागवला असून त्यानंतरच यावर न्यायालय आपला निर्णय देईल। या प्रकरणात अटकेत असलेल्या 20 जणांना काल न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। या सर्वांची न्यायालयीन कोठडी आता 14 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे। न्यायालयात या आरोपींना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक, शुभेच्छुक यांची एकच गर्दी झाली होती। न्यायालयात प्रत्येक आरोपींची हजेरी चालू असताना आरोपी हजर असल्याचं त्यांनी हात वर करून सांगायचं असतं, पण काही आरोपींचे हात बांधले असल्यानं त्यांना हात वर करता येत नव्हते। न्यायालयात आरोपींना सादर करताना बेड्या न घालण्याची पद्धत आहे, त्यामुळे न्यायालयानं या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। हार्मोनियम या वाद्यातील सांगीतिक जादू उलगडून दाखवण्याचा कार्यक्रम रंगाई आणि विराट सामाजिक तसंच सांस्कृतिक मंचाच्या वतीनं आयोजित करण्यात आलाय। येत्या 8 जून रोजी गडकरी रंगायतमध्ये हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे। पेटी या वाद्याचा शोध 173 वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये लागला। हे वाद्य भारतात येऊन 125 वर्ष लोटली। शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भावसंगीत, सिनेसंगीत, कव्वाली आणि इतर अनेक भारतीय संगीतातील संगीतांच्या प्रकारामध्ये पेटी हे वाद्य कसं वाजतं याचं प्रात्यक्षिक आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू हे सादर करणार आहेत। 2 पेट्यांवर प्रथमच एका जबरदस्त जुगलबंदीचा अनुभव उपस्थितांना मिळणार आहे। लता मंगेशकरांपासून शमशाद बेगम, वसंतराव देशपांड्यांपासून किशोर कुमार, मुकेश आणि सी रामचंद्रांपासून आत्ताच्या अजय अतुल पर्यंत 40 संगीत दिग्दर्शकांच्या गाण्यांची मजा या कार्यक्रमातून लुटता येणार आहे। या कार्यक्रमात आजच्या गाण्यांबरोबरच 100 वर्षापूर्वीची जुनी गाणी देखील काही युरोपियन रचनांसकट या कार्यक्रमात ऐकता येतील। शिवाय हार्मोनियमवर येणाऱ्या विविध वाद्यांचा आवाज हे 2 जादूगार दाखवणार आहेत। भिवंडीच्या महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून पक्षाच्या विरोधात मतदान केल्यानं उपमहापौरांसह एका महिला नगरसेवकाचं नगरसेवक पद रद्द झालंय। भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत उपमहापौर नसरुद्दीन अन्सारी आणि नगरसेविका रेहाना मेहमूद आलम सिद्दीकी अनुपस्थित राहिल्या होत्या, त्यामुळे पक्षाने त्यांच्या विरोधात कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती। कोकण विभागीय आयुक्त विजय नाहटा यांनी या दोघांचं नगरसेवक पद रद्द केल्यानं महानगरपालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं आश्चर्यकारकरित्या बाजी मारून 26 नगरसेवक निवडून आणलेत। काँग्रेसनं शिवसेनेच्या मदतीनं महापौर निवडणुकीची जोरदार तयारी केली होती। 11 जून 2012 रोजी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 6A मधून निवडून आलेल्या रेहाना महमूद आलम सिद्दीकी आणि प्रभाग क्रमांक 6B मधून निवडून आलेले डॉक्टर नरुद्दीन निजामुद्दीन अन्सारी हे 2 काँग्रेस नगरसेवक पक्षादेश झुगारून निवडणुकीत गैरहजर राहिले होते। कोणार्क विकास आघाडीच्या महापौर पदाच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना मदत करून नसरुद्दीन अन्सारी यांनी स्वतः उपमहापौर पद पटकावत काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता। या प्रकरणी काँग्रेसचे गटनेते जावेद दळवी यांनी पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कोकण आयुक्त विजय नाहटा यांच्याकडे तक्रार देखील दाखल केली होती। याची अंतिम सुनावणी शुक्रवारी झाली। कोकण विभागीय आयुक्तांनी या दोघांचं नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश दिले।
या धडक कारवाईमुळे घोडे बाजार करणाऱ्या नगरसेवकांना मोठीच चपराक बसली आहे। वागळे इस्टेट परिसरातील नाल्यांच्या सफाईनंतर बाहेर काढण्यात आलेल्या गाळाची येत्या 4 दिवसात विल्हेवाट लावावी असे आदेश महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिले आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या वागळे इस्टेट परिसरातील नाले सफाईच्या कामाचा आढावा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या उपस्थितीत घेतला। त्यावेळी महापौरांनी हे आदेश दिले। किसननगर 3 परिसरातील नाल्यातील गाळ काढण्यात आला असून उर्वरित कामे देखील लवकरात लवकर करण्याचे आदेश यावेळी प्रशासनाला देण्यात आले। 22 नंबर येथील नाला व्हर्टिकल पद्धतीने करून त्यावर लोखंडी जाळ्या टाकण्यात यावा अशी देखील सूचना यावेळी देण्यात आली। भटवाडी मार्केट शिवटेकडी इथला नाला बांधून घेऊन त्यावर पूल करून जाळ्या टाकल्यास साफसफाईच्या दृष्टीने त्याचा फायदाच होईल असं देखील आमदार एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं। बहुतांश रहिवासी विभागातून हा नाला जात असून नागरिकांना येथून ये जा करणं त्रासाचं होत आहे। नागरिकांच्या सोयीसाठी डोम तयार करण्यात यावे आणि या ठिकाणी देखील साफसफाई करण्याच्या दृष्टिकोनातून लोखंडी जाळी बसवण्यात यावी अशी महत्त्वपूर्ण सूचना शिंदे यांनी यावेळी केली। वाल्मिकी पाडा इथला नाला डोंगर उतारावरून येत असल्यामुळे त्या ठिकाणची साफसफाई मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे। यासाठी त्या ठिकाणी जास्त मनुष्यबळ लावून हे नाले लवकरात लवकर साफ करावेत, तसंच छोटे जेसीबी लावून नाल्यातला गाळ काढला जावा अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या। प्रभाग क्रमांक 12 मधल्या इंदिरानगर नाला तसंच रामनगर इथल्या नाल्याची देखील यावेळी पाहणी करण्यात आली। नाले सफाईचं बाकी असलेलं काम येत्या 2 दिवसात पूर्ण केलं जावं असे आदेश देखील महापौरांनी यावेळी दिले।